महात्मा ज्योतिराव फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे यांना वंदन करते आणि आपले मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम सगळीकडे महाराष्ट्रात चाललेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारसुद्धा आरोग्यविषयक वेगवेगळी शिबिरं घेत आहे। हे शिबिर आपण घेतलं तर शिवसेना आणि आरोग्य सेवा यांचं नातं मायलेकराचं नातं असल्यासारखं आहे। सगळ्यात पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेतर्फे मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली आणि गोरगरीब माणसाला खूप मोठा आधार मिळाला की काही झालं की लोक शिवसेनेची ॲम्ब्युलन्स बोलवायचे। आजकालच्या काळामध्ये आता 108च्या अन्वये जरी ॲम्ब्युलन्स केली असली तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांना शिवसेनेची आठवण येते, ही वस्तुस्थिती आहे। हा कोथरूड परिसर हा महायुतीचा बालेकिल्ला आहे, परंतु या बालेकिल्ल्यामध्ये काम करत असताना शिवसेनेचा सुद्धा फार मोठा गड कोथरूड आणि शिवाजीनगर हे दोन्ही भाग राहिलेले आहेत आणि आपण अत्यंत प्रामाणिकपणाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काम देखील सगळ्यांचं केलेलं आहे। आता महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती निवडणूक महायुतीच्या वतीने लढली जाणार अशा प्रकारच्या पक्षश्रेष्ठींच्या सूचना आहेत आणि आपण हे काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेतून श्री नितीन पवार आणि त्यांचे सगळे सहकारी उपशहर प्रमुख यांनी आयोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला किरण साई युवाचे सचिव, त्याचबरोबर पुणे शहराच्या संपर्क प्रमुख महिला सुदर्शना त्रिगुणाईत, कोथरूड आणि पुणे शहर भागाच्या मधले आपल्या शहर प्रमुख शिंदेताई, तसंच उपस्थित असणारे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आपल्या बाळासाहेब भवनमधले आपले काम दैनंदिन बघून अगदी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे सुधीर जोशी, त्याचबरोबर बाकीचे सगळे उपस्थित असणारे पदाधिकारी बांधव आणि भगिनींनो, मी डॉक्टरांचे मनापासून आभार मानीन, कारण अशा एका अगदी घरगुती कार्यक्रमाला स्वतः डॉक्टर्स आलेत आणि त्यांना आपण चष्मा देतोय। ज्या वेळेला आपल्याला चष्मा एखादा माणूस लावतो तर त्यावेळेला लक्षात येत नाही, परंतु जेव्हा चष्मा लावलेला नसतो त्यावेळेला त्याला काय त्रास होत असतो तो त्याला किंवा तिलाच माहिती असतं आणि त्यामुळे जे बांधव न लाजता लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपला नंबर तपासून घेण्यासाठी आलेले आहेत, ती आरोग्याच्या दृष्टीने अतिशय मोठी गोष्ट आहे। त्या दृष्टिकोनातून डॉक्टरांनी ही जी सेवा दिलेली आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी सगळ्या त्यांच्या सहकार्याने त्यांचे पण मी आभार मानते। आणि इथला हा जो कॉर्नर म्हटलं तर आपली शिवसेनेची शाखा आणि शिवसेनेचा झेंडा अनेक वर्ष असायचा, पण त्याचं चांगल्या अर्थाने पुनरुज्जीवन नितीन पवारांनी केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते। आणि ज्या ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेला हातभार लावला त्यांचे आशीर्वादही आपल्या कामाला 100% मिळतील याची मला खात्री वाटते। आणि म्हणून कोथरूड परिसरातले जे जे शिवसैनिक आहेत, जे काही कारणामुळे घरी असतील किंवा निष्क्रिय असतील किंवा काम करत असले तरीसुद्धा आपण कसं जायचं असा विचार त्यांच्या मनात असेल तर त्यांचीसुद्धा दृष्टी सुधारावी, म्हणून या चष्म्याच्या शिबिराचा उपयोग होईल असं मला वाटतं। आणि त्या दृष्टिकोनातून चष्म्या बदलल्याबरोबरच चष्मा बदलला की मन पण बदलतं असं माझी खात्री आहे। आणि त्यानुसार कोथरूड परिसरामधल्या नागरिकांनी नितीन पवार यांचं जे संपर्क कार्यालय तिथे सगळ्यांनी संपर्क साधावा। त्याचबरोबर आपण महिलांना 50% बस भाड्यामध्ये शहरांमध्ये सुद्धा सवलत लागू करण्याच्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहोत। महिलांसाठी सुद्धा वेगळी आरोग्य शिबिरं घ्यायची असतील तर त्याचीसुद्धा नोंदणी करून आपण तयारी करायला पाहिजे। त्याचबरोबर नुकतंच कोथरूडला श्रावणामध्ये धनवटेताईंनी आणखीन श्रद्धाने खूप चांगलं शिबिर महिलांच्यासाठी सुद्धा घेतलेलं होतं आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आरोग्याची आठवण करून द्यायला एक इथे खूणसुद्धा समोर ठेवलेली आहे की आपण जपून पावलं टाकली पाहिजेत याची जाणीव करण्याच्यासाठी सुद्धा हे कार्यक्रम झालेला आहे। आजच्या कार्यक्रमाला शिवाजीनगरमधून युवराज शिंगाडे, तंबा हे सुद्धा आलेले आहेत, पर्वतीमधले शिवसैनिक आलेले आहेत, बिबवेवाडीचे आलेले आहेत, परंतु इथले स्थानिक सगळे जे लोक आलेले आहेत त्यांना स्वतःला जरी चष्माची आवश्यकता नसली तरी अशी आरोग्यविषयक कुठलंही काम असेल तर त्यांनी आपल्याशी जरूर संपर्क साधावा एवढंच या ठिकाणी सांगते आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आपलं सगळ्यांचं अभिनंदन करते। धन्यवाद। जय महाराष्ट्र।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.